पुन्हा एकदा विनंती करतो की आपण फलंदाजीसाठी यायचंय. दोन्ही ओपनिंगचे फलंदाज फलंदाजीसाठी यायचंय आपण. कारण पंच आपापली जागा घेतलेली आहे. क्षेत्ररक्षणही सजले गेले. अद्याप फलंदाज मात्र आलेले नाहीयेत. फलंदाज यायचे. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू सुद्धा आमच्यापर्यंत आलेला आहे, परंतु अद्याप फलंदाज मात्र येताना आपण पाहत नाहीयेत. चला दोन फलंदाज येताना सुद्धा आपण पाहतोय. नाव सांगायचे फलंदाजांची. दोन खेळाडू सुद्धा आलेले आहेत. थोडंसं आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून गोलंदाज मात्र थोडंसं इन्स्ट्रक्शन घेताना पंच चेतन शिंपे आणि नदीम सर दोन अनुभवी पंच या सामन्याचे ऑफिशियल पंच असतील. नक्कीच रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरचा सामना जर पाहायला गेला तर तब्बल 124 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या होत्या. त्याचा पाठलाग मात्र करता आलेला नाहीये. चला स्ट्रायकर एंडला आपण उदयला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड राहुल. सूरज जर्सी क्रमांक 17 सूरज यादवच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. सूरज आणि आपण पाहतोय उदय समोर असेल. उदय नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आणि गोलंदाजी मार्कवर सूरज. पहिला चेंडू ऑल सेट लेट्स प्ले. सूरजचा पहिला चेंडू बॅटचा एज लागला होता. बॅटचा अप्पर एज मात्र तिकडे लागला गेला होता. कॅरी झालेला नाही विकेट किपर पर्यंत. डॉट पहिला चेंडू इथे मात्र डॉट चेंडू. अगदी पुढे टाकला चेंडू बॅक फुटला जाऊन ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटशी व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. डॉट चेंडू. पुन्हा एकदा सूरज धावतील. पुन्हा एकदा यावेळेस फटका खेळलाय विजय त्याच्या खाली आणि इथे मात्र सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 27 लॉंग ऑफच्या दिशेमध्ये विजय उभा होता. अगदी आखुडत्या टप्प्याचा चेंडू. पण पाहतोय कोणत्याही दिशेमध्ये फटका खेळू शकला असता फलंदाज, परंतु इथे मात्र अगदी दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय गोलंदाज सुरेशने आणि संघाला मात्र एक मोठा विकेट मिळवून दिलाय. न्यू बॅट्समॅन आता आपण पाहतोय दीपक. नवीन फलंदाज दीपक आलाय. जसं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अंधारात सापडलाय संघ. रोषणाई करावी लागेल दीपकला, कारण पहिल्या चेंडूवर डॉट, दुसरा चेंडू मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बघूया दीपक कशा प्रकारे फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर मात्र सूरज कडून चांगली भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू पुढे टाकलाय फटका फटका पॉवरफुल आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे जे स्पोर्ट चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावाचं मात्र खातं उघडलं गेलंय. धाव फलकावरती 4 धावा, एकूण धावा लागल्या गेल्यात आणि संघाचंही खातं उघडलंय आणि वैयक्तिक फलंदाज दीपकचंही उघडलंय. अगदी दीपकने पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार करून चौकार प्राप्त केलाय. एक इरादे स्पष्ट केले, इंटेंट दाखवलाय. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज धावतोय. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वाईट बॉल कॉल. तिथे पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतर आणि धाव फलकावरती धाव वाढली एक अवांतर.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकलाय. शॉर्ट फाईलेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला आडवेल एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 6 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. डावकरी आताचे फलंदाज राहुल सामना करतील. क्षेत्ररक्षण निहाळताना आपण राहुलला पाहतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे कारण डावकरी हाताचा फलंदाज आहे. कारण उजव्या हाताचा फलंदाज आणि डावकरी हाताचा फलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडीशी अडचण जाणवते. कारण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जाते. लॉंग ऑन लॉंग ऑफ. पुढचा चेंडू पुढे टाकलाय. कट्टर चेंडू सूरज कडून येते मात्र पडल्याच्या नंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू. सूरज गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज राहुल यादव. बघूया राहुलसाठी पुढचा सूरजचा चेंडू पुढे टाकलाय. यावेळेस क्रॉस बॅट फटका सुंदर खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. फटक्यात होतं वजन आणि मिळाल्या धावा अर्धा डझन. 6 या 6 धाव्याच्या साह्याने धावसंख्या जर एकूण पाहिली गेली तर धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा. एक डिसेंट स्कोर म्हणजे सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. परंतु विकेट मात्र तिथे गमावला गेलाय. दीपक आता स्ट्राईक रेंजला फलंदाजी करतील. बघूया संघाचे कर्णधार पॉवर प्लेचं शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावरती गोलंदाजीची धुरा सोपवतील. कारण पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. गोलंदाजी मार्कवर नरेश यादव. जर्सी क्रमांक 1 नरेशच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. नरेशचा हा चेंडू अगदी गुड लेनला टाकला. चूक टप्प्यावर टाकला गेलाय. गती कमी होती परंतु टप्पा मात्र तिथे सुंदर पाहायला मिळाला आहे. धाव मिळेल ती केवळ एका धाव्याच्या साह्याने 13 धावा. राहुल असेल स्ट्रायकर इनला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राहुल. या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार पाहायला मिळाला होता राहुल कडून. बघूया राहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल. कारण क्षेत्ररक्षण पुन्हा राहुलसाठी बदललं जाते. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन च्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. 38 सर्कलच्या बाहेर. डीप कव्हर पॉइंटला जे क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये बोलवलं गेले. 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर धावतोय नरेशचा हा चेंडू फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे चतुराई भरी गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केला. जे फलंदाजाचा जे स्ट्रॉंग झोन आहे, जे स्ट्रॉंग हिटिंग झोन म्हणलं जाते ऑन साईडच्या दिशेमध्ये, त्याच्या विपरीत चेंडू टाकला गेला. अगदी फलंदाजापासून दूर टाकला गेला यशस्वीरित्या. पुन्हा एकदा दूर टाकला गेलाय. हे आहे बघा दिमागदार गोलंदाजी. म्हणजे ते म्हणतात ना कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स. क्रिकेटमध्ये सेन्सची खूप गरज आहे आणि तो सेन्स मात्र इथे दाखवताना आपण गोलंदाज पाहतोय नरेश यादव यांच्याकडून. या चेंडू पुन्हा दूर टाकलाय. काय गोलंदाजी करतायत. विकेट किपर तिथे थोडेसे मिस झाले परंतु एक धाव नक्की मिळेल. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. षटक क्रमांक दुसरं म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 12 धावा खर्चल्याच्या नंतर या षटकामध्ये 4 चेंडूवर केवळ 2 धावा. सुंदर गोलंदाजी अद्याप तरी. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव. चांगली चतुराई भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 15 धावा. अजून एक चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक आहे. डावखुऱ्या त्याचे फलंदाज राहुलसाठी पुन्हा क्षेत्ररक्षण बदललं जाते. परंतु बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कसा हँडल करतील नरेश. शेवटचा चेंडू कारण 15 धावा धावपलकावरती आहेत. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. हा चेंडू मात्र दूरवरती टाकलाय आणि याबरोबर पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15. एक गडी बाद.
नरेशचं इथे मात्र कौतुक केलं जाईल. नरेश या गोलंदाजाबद्दल जर ज्या मागच्या षटकाचं जर वर्णन केलं तर आपण पाहतो या गोलंदाजाकडे गती कमी आहे, परंतु टप्पा अचूक टप्प्यावर फलंदाजाचा जो स्ट्रॉंग हिटिंग झोन आहे त्याच्या विपरीत गोलंदाजी केली. अगदी दूरवर टाकलेले चेंडू यशस्वीरित्या षटक पूर्ण केले गेले. केवळ 3 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरजला आपण पाहणार आहोत का? नाहीये. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येताना आपण पाहतोय जर्सी क्रमांक 18 अक्षय. जेव्हा जेव्हा 18 जर्सी क्रमांक डोळ्यासमोर येतो तेव्हा मात्र भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली डोळ्याच्या समोर येतो. बघूया 18 जर्सी क्रमांक अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर जर फलंदाज पाहिलं तर दीपक, पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता दीपकने. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू अक्षयचा दीपकसाठी. बघूया दीपक कशा प्रकारे फलंदाजी करेल. शॉट फाईन लेगला एक अतिरिक्त खेळाडू तैनात केला गेलाय. यावेळेस फटका हातामध्ये खेळला गेलाय. फटका सुंदर होता, परंतु काय पाहतोय, ओ माय गॉड, मोए मोए, इथे मात्र नो बॉल कॉल. पंचाचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. दीपकला मिळाली आहे संधी. या संधीचं इथं मात्र सोनं करेल का दीपक? कारण पुढे टाकला चेंडू होता, फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षकही होता, झेलही घेतला, सेलिब्रेशनही झाले, परंतु पंचाचा हात तिथे वर आलाय. नो बॉल कॉल असणार आहे. इट्स अ फ्रंट फुट असं वाटतोय, फ्रंट फुटचा नो बॉल आहे आणि तो दिलाय. डिसिजन आलाय, त्यामध्ये काही होणार नाही. त्यामुळे सामना चालू करायचा. वेळ वाया घालवला तर तुम्हालाच अवघड होणार आहे, कारण तुम्हाला निर्धारित षटक टाकण्यासाठी जो निर्धारित वेळ दिला गेलाय त्या वेळेमध्ये सामना संपवायचा आहे, अन्यथा पॅनल्टी स्वरूप लागू करण्यात येईल. आयोजन कमिटीकडून सक्त ताकीद आहे. फ्री हिट, फ्री हिट. चला बॉलर चेंज झाला असं वाटतंय. ॲक्शन कदा ओके, माफ करा. गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 5 मनोज. मनोजच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अक्षयला गोलंदाजीवरनं हटवलंय. मनोजच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राहुल समोर आहे. राहुल मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता राहुलने. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल राहुल. क्षेत्ररक्षण निहाळतोय. मनोज चेंडू टाकतोय. धावसंख्या आपण पाहतोय 17. मनोजचा चेंडू फुल टॉस. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 23. दीपक गवळी सुंदर फलंदाजी करतोय. 23 धावा धावपलकावरती लागल्या गेलेले आहेत. माफ करा, राहुल आहे डावखुऱ्याचा फलंदाज. राहुल सुंदर फलंदाजी करतोय. 23 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडचा इथे मात्र सुंदर समाचार घेतला गेलाय राहुल कडून. राहुल पुन्हा क्षेत्ररक्षण निहाळतोय. पुन्हा पाहतोय कोणत्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपण मनोजला पाहतोय. पुढचा चेंडू मनोजचा. राहुलसाठी शप्पल झाला. अगोदरच ऑफ स्टंपला शप्पल झाला होता फलंदाज. मात्र चतुराई बरी गोलंदाजी. चेंज ऑफ पेस इथे गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. डॉट चेंडू. 23 धावा. धावसंख्या स्थिरावलेली आहे. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. मनोज गोलंदाजी करतोय. या वेळेस पुन्हा चेंज ऑफ पेस. पुन्हा चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय, कारण या अगोदरचा चेंडू आपण पाहतोय गतिशील होता. हा चेंडू मात्र गती कमी केली गेली आहे. म्हणजे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजाकडून. परंतु पंचाचा इशारा इथे मात्र आलाय. लेग बाय स्वरूपातली एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. चोवीस धावा. पुढे टाकलाय. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, आडवलं जाईल. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी इथे एक धाव पूर्ण केली आहे. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 25. षटकार खाल्ल्याच्या नंतर चांगली वापसी म्हणावी लागेल गोलंदाजाची. 25 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता राहुल जे की बिगिटर फलंदाज आहे, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल राहुल. पुन्हा एकदा फटका सुंदर खेळला गेलाय
आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. वॉट बॅटिंग, काय फलंदाजी करतोय राहुल. टप्पा ओळखलाय, अगोदरच ऑफ स्टंपला शफल झाला होता, स्वतःसाठी रूम क्रिएट केलाय. आपण टीव्ही स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे. फटका मारलाय राहुलने. 31 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मनोज धावतोय, यावेळेस दूर टाकलाय, परंतु काय ताकद. अगोदर आपण पाहिली नजाकत आणि आता पाहिली ताकद. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या साह्याने निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 37 धावा. 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. काय फलंदाजी राहुल, काय फलंदाजी करतोय. अक्षरशः धावाचा पाऊस इथे पाडला जातोय राहुल कडून. 37 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही आपण पाहतोय 30 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 5 षटक टाकणं अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर सूरज, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या, परंतु जे एक मात्र विकेट गेलाय तो विकेटही प्राप्त केला होता अगदी दुसऱ्या चेंडूवर सूरजने. 37 सूरज पुन्हा एकदा धावतील. समोर फलंदाज दीपक आहे, बघूया दीपक कशा प्रकारे सामना करतील सूरजचा. पुढे टाकलाय, शफल झालाय, चांगला चेंडू. हे मला आजकाल आपण पाहतोय ज्या प्रकारे नवीन फलंदाजीसाठी येतात, अगोदरच ऑफ स्टंपला शफल होताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा जर जेव्हा जेव्हा आपण मॅक्झिमम विचार करतो तेव्हा फलंदाजाची शैली मात्र बदलली जाते. अगदी दूरवरती येऊन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्टेप आउट झालाय, फटका खेळला गेलाय, अडवलंय, परंतु एक धाव घेण्यापासून नाही वाचू शकत. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 38, परंतु आता स्ट्रायकर एंडलाय एन फॉर्म फलंदाज राहुल कशा प्रकारे सामना करेल सूरजचा. पुन्हा क्षेत्ररक्षण पाहतोय, प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण निहाळतोय राहुल, कारण त्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून आपण पाहिली. बघूया राहुलसाठी सूरजचा हा चेंडू. धावसंख्या 38, षटक क्रमांक 4 टाकलं जाते. पुन्हा फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण. पुन्हा गोलंदाजा तयार होतोय सूरज. राहुल एक आक्रमक फलंदाज आहे. एकंदरीत विचार केला तर राहुल मात्र 11 चेंडू मध्ये 25 धावांवर फलंदाजी करतोय. राहुल साठी हा चेंडू दूरवरती टाकलाय. चांगला प्रयत्न आहे, म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून राहुल साठी मात्र प्रत्येक चेंडू आपण पाहतोय दूरवरती टाकले जात आहेत. म्हणजे ज्याचा हिटिंग झोन आपण पाहतोय ऑनसाइडच्या दिशेमध्ये आहे, त्याच्या विपरीत म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला गोलंदाजी केली जाते. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. हे ते मात्र फलंदाज चुकलाय. यू मिस आय हिट, दांडी गुल केली आहे, बाद केले तिथे. मोठा विकेट, बिग ब्लो. सूरज चेंडू फुलटॉस टाकला होता, फटका खेळण्याची संधी दिली होती, परंतु आपण पाहतोय गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळालंय. आणि बाद होताना आपण पाहतोय राहुलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आनंद गवळी. बघूया आनंद कशा प्रकारे फलंदाजी करेल. राहुल एकमात्र फलंदाज जो की चांगले फटकेबाजी करत होता, तो इथे मात्र बाद झालाय. आता आनंद कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला चेंडूवर आल्याच्या नंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निहाळतोय. कोणत्या दिशेमध्ये कोणते खेळाडू, कसे खेळाडू, किती खेळाडू उभे केलेत ते पाहतोय. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 12 धावा खर्च करून विकेट प्राप्त केला होता. याही षटकात आपण पाहतोय सूरज कडून एक विकेट पाहायला मिळालाय, म्हणजे चांगली गोलंदाजी सूरज. आनंद तयार झालाय. पुढे टाकलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. प्रत्येक चेंडूवर चेंड ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन पाहायला मिळते सूरज कडून. दिमाखदार गोलंदाजाकडून दिमाखदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस स्लॉटमध्ये होता, फटका खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल ती केवळ एकच धाव. एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय 39. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. जे 2च्या 2 विकेट आपण पाहतोय सूरजने मिळवलेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अजून 4 षटकाचा खेळ बाकी आहे. तर आतापर्यंत आपण जर पाहिले गेले या स्पर्धेमध्ये जे ॲव्हरेजिंग स्कोअर जर आपण पाहिला, मला वाटतं 90 ते 95 धावा एक ॲव्हरेजिंग स्कोअर आहे 8 षटकामध्ये. ते पार करतील का? पहिल्या 4 षटकामध्ये 39 धावा लागल्या गेलेल्या आहेत. उरलेल्या 4 षटकामध्ये किती धावा बनवतील? ते धावा बनवण्यासाठी आपण पाहतोय दीपक आणि आनंद ही फलंदाजीची जोडी आपण पाहतोय. बघूया पाचवं षटक विजयचा हा चेंडू इथे मात्र नो बॉल कॉल. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाज आनंद साठी मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. बघूया आनंद कशा प्रकारे सामना करेल फ्री हिटच्या चेंडूवर. गोलंदाज विजय यादव. यावेळेस मात्र काय पॉवरफुल फटका. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार आणि इट्स अ नो बॉल. नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि हा जर्कचा नो बॉल आहे. चला बॉलर चेंज झालाय तिथे. न्यू बॉलर नेम सनी. सनी यादव स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेत. धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या साह्याने 47. परंतु आनंदच्या बॅट मधून काय फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू सीमा पार गेलाय षटकारासाठी. आनंद एक तगडा खेळाडू आणि तगडी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे. बघूया सनी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. अकुट्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट परंतु नो बॉल होता. फ्री हिटचा चेंडू होता तो. सेलिब्रेशन मैदानात खूप झालंय परंतु इट्स अ नो बॉल. त्याच्या अगोदरचा आपण पाहिला फ्री हिटचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न आनंदचा झाला गेलाय. झेल झालाय परंतु फ्री हिट चेंडू होता. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा कॅप्टन गोलंदाजी मार्कवर सनी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पंचाचंही बारकाईने लक्ष आहे. खेळाडूचं आहे फलंदाजाचे आहे. पुढे टाकलाय बॅकफुटला जाऊन फटका खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव नक्की तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आनंदचा परंतु तिथे मात्र नकार दिलाय दीपकने. धावसंख्या आपण पाहतोय 48. आता दीपक सामना करेल कर्णधाराचा. सनी यादव गोलंदाजी मार्कवर. अकुडत्या टप्प्याचा चेंडू भरपूर वेळ होता. अगदी स्टंप आहे ते खालच्या एंडला जे विकेट आहेत त्याच्यावरती मात्र चेंडू आदळलाय. तत्पूर्वी एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने 49. समोर आता मात्र येईल तगडा फलंदाज. त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. तो फलंदाज म्हणजे आनंद गवळी. बघूया कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर सनी. पुन्हा क्षेत्ररक्षण निहाळतोय. क्षेत्ररक्षण पाहतोय आणि क्षेत्ररक्षण सजवतोय. आनंद मात्र वेट करतोय. गोलंदाज कधी चेंडू डिलिव्हर करतो त्याचं. धावसंख्या 49 धावा. षटक क्रमांक 5 टाकलं जाते. त्या टप्प्याचा चेंडू भरपूर वेळ होता. फटका खेळला गेलाय आणि काय पाहतोय पंचाचा इशारा येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचाकडे डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच चेक करतील.
आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर सुद्धा. 8 4 4 धावा चौकार प्राप्त केलाय. भरपूर वेळ होता फलंदाज आनंदकडे, त्याचा चांगलाच फायदा घेतला तिथे आनंदने आणि चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा सनी धावतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र काय मोठा फटका पाहायला मिळालाय, परंतु पुन्हा एकदा पंचाचा इशारा सेम आलाय. चौकार इथे पुन्हा मिळतोय. जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चौकाराच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 57 ऑन बोर्ड. सूरज मात्र थोडंसं येतोय, सांगतोय, समजावतोय, कारण सूरजने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सूरजकडून आता मात्र कान मंत्र आलाय, कारण सूरज एकंदरीत 2 षटकामध्ये त्याने 2 विकेटही मिळवल्यात. अगदी चांगले इकॉनॉमिकली गोलंदाजी त्यांनी केली. समोर आपण पाहतोय सनीसाठी समोर फलंदाज आहे आनंद, जे की चांगली फलंदाजी करतोय. मागच्या षटकात षटकार पाहिला होता, या षटकात बॅक टू बॅक 2 चौकारही पाहिले गेलेत. पुढे टाकलाय, हे सांगितलं होतं आनंद, तोच सांगतोय सूरज मात्र विकेटच्या पाठीमागनं तेच सांगतोय, समोर टाकायला पाहिजे चेंडू, आणि तो टाकला गेलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याबरोबर षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा, एक सन्मानजनक स्कोर आहे. डिसेंट स्कोर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 57 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये सामना संपवायचा आहे. अंपायर टीम मिटिंग नकोय, पंच टीम मिटिंग बिलकुल अलाउड नाही आहे, कारण 8 षटकाचा सामना आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच पॅनल्टी लागू केली जाईल जर तुम्ही निर्धारित वेळेमध्ये जर सामना संपवला नसेल तर. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6वं षटक गोलंदाज कोण येतोय हे पाण्याजोगं राहील, तेच मात्र विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यादव गोला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. गवळी प्रीमियर लीग सीझन 2. पहिलं सीझन हे यशस्वीरित्या पूर्ण झालंय. दुसऱ्या सीझनची सुरुवात आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील माझ्या मते 4था सामना, जे की रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर फलंदाजी करीत 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 2 गडी बाद झालेत. असलेले जे मान्यवर आहे त्याच्यापैकी जे फटका खेळलाय. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, मिळेल ती केवळ एकच धाव. म्हणजे आयोजन कमिटीच्या वतीने भोजनाची सुविधा केली गेली आहे. नेरेचा हा चेंडू मात्र फुलटॉस होता, परंतु दिशा नाही, बॅटशी कनेक्ट झालेला नाहीये. इथे वाईट बॉल कॉल, पंचाचा इशारा. एक अवांतर धाव धावफलकावरती लागली जाईल. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावफलकावरती आहेत 59, 59 धावा. फुलटॉस चेंडू होता, संधी होती. आनंदचे हावभाव हे सांगतायत, ज्या प्रकारे निराश दिसतोय, कारण संधी होती, मोठा फटका खेळण्याची. फुलटॉस चेंडू होता, बॅटची संपर्क झालेला नाही. पुन्हा फुलटॉस, यावेळेस मात्र स्टेप आउट झालाय. फटका खेळला गेलाय, परंतु अडवले. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला अडवतील. 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या अद्याप तरी आहे, परंतु सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एक चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवलं गेले. 1 धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एकसष्ट धावा. आणि आपण पाहतोय जे गोलंदाज नरेश काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या, या षटकात 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा. यावेळेस मात्र फटका सुंदर खेळला गेलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार.
या षटकाराच्या साह्याने निर्धारित आपण पाहतोय 67 धावा. अजून एक चेंडू या षटकातील बाकी आहे. पुन्हा यावेळेस बॅटची एज लागली. ओ हो ओ माय गॉड, इथे मात्र विकेट. विकेटच्या पाठीमाग सनीचा इथे मात्र सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि फलंदाज इथे बाद व्हावं लागेल फलंदाजाला. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. आपण पाहतोय निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या आहे धावफलकावरती 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 67 धावा. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 67 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा सनी, कर्णधार. सनीच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. नवीन फलंदाज जर पाहायला गेले तर बॅट्समॅन नेम श्रीकांत मामा नॉन स्ट्रायकर एंडला असतील. गोलंदाजी मार्कवर सनीचा हा चेंडू मात्र दूरवरती टाकलाय. पंचाच्या हात समांतर झाले आणि धावफलकावरती 1 धाव इथे मात्र अवांतर लागली जाईल. 68 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दीपक गवळी 11 चेंडू आणि 13 धावा संयम पाहायला मिळालाय. आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. 11 चेंडू 13 धावा. आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही, परंतु संधी आहे. फटका मारलाय फॉलो थ्रू मध्ये सनी त्याच्या खाली, परंतु काय पाहतोय आपण, झेल इथे मात्र सुटलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. आता मात्र बघूया श्रीकांत मामा डावखुरी हाताचे फलंदाज दिसत आहेत. त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण डीप मध्ये लावलं जात आहे ऑन साइडच्या दिशेमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सनी, कर्णधार आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. 17 सनीचा हा चेंडू, व्हॉट अ हिट, बिग 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 हिट, षटकार. हे बघा कॅप्टन, कर्णधार काय फटका मारलाय बाबा. प्रेक्षकांचं इथे मात्र नक्कीच मनोरंजन केलं जाईल या फटक्याने. षटकार. 3 चेंडूचा, माफ करा 2 चेंडूचा खेळ झालाय. बॉल पाठवाय. काय मोठा फटका, काय फटका, बिग 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 हिट. मला वाटतं या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात मोठा फटका पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या लढाईमध्ये फलंदाजी करणाऱ्या कॅप्टनने ते मात्र प्रहार केलाय. बघूया गोलंदाजी करणाऱ्या कॅप्टन कडून प्रत्युत्तर पाहायला मिळेल काय. रंगत वाढलेली आहे. धावसंख्या 75 गडी बाद झाले 3. पुढचा चेंडू सनीचा, श्रीकांत मामासाठी. फुल टॉसचा इथे मात्र फुल टोल घेतलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. षटकार. जे स्पोर्ट षटकार आणि पंचाचा इशारा इथे मात्र आलाय. नो बॉल कॉल. अबो वेस्ट हाईट, नो बॉल. नो बॉल कॉल म्हणजे उघडा डोळा बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रीट. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तिसरा येईल का. कर्णधार श्रीकांत मामा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी येतोय कामा. काय फलंदाजी केली आहे. 2 चेंडूवर 2 षटकार. तिसरा येईल का. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 82. श्रीकांत गवळी 600च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतोय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि या 2 षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 82 धावा. चेंडू जवळपास हरवला. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये बोलवला गेलाय. हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि पुढचा चेंडू ही फ्री हिट असेल, त्यामुळे संधी असेल.
संधी असेल. फलंदाज श्रीकांत मामा डावखुरे आताचे फलंदाज आहेत. तयार होत आहेत डावखुरे आताचे फलंदाज. प्रेक्षक वर्ग तयार आहे. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल काय? पुढचा चेंडू. ओ, संधी होती आणि संधीचं सोनं केलं गेलंय. चौकार आलाय. जे जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 86. षटकार आलेला नाहीये, चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने 86 धावा. एक डिसेंट स्कोर आपल्याला म्हणावा लागेल. 86 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. श्रीकांत मामा देर आहे दुरुस्त आहे. फलंदाजीसाठी थोडंसं उशीर आलं असं वाटतंय, परंतु ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली आहे, काय फलंदाजी आहे. अगदी या संघातील ज्येष्ठ खेळाडू आहे. भरपूर दांडगा अनुभव आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन इथे श्रीकांत मामा यांच्याकडून पाहायला मिळते. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. फटका. काय बॅट स्पीड आहे. बॅट स्विंग जर पाहिली गेली इथपर्यंत आवाज येत होता बॅटचा, परंतु मिस झालाय. चेंडू इथे मात्र मिस झालाय. मला वाटते क्रिकेटमध्ये जर पाहिले गेलं तर क्रिकेटमध्ये वय जात धर्म काही मॅटर करत नाही. तुमच्याकडे जर तुमचा गेम असेल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. वयाला न जुमानता इथे फलंदाजी केली जाते श्रीकांत मामाकडून, परंतु पुढचे 2 चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालेत. कारण 2 चेंडूवर 2 षटकार आणि पुढचे 2 चेंडू इथे मात्र डॉट. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई मात्र रंगतदार पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 86. 86 गडी बाद झाली आहे 3. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून एक षटक बाकी असणार आहे. फटका फसलाय. गोलंदाज त्याच्या खाली आलाय, परंतु काय पाहतोय, ओ माय गॉड, झेल सुटलाय. श्रीकांत मामाचा इथे मात्र झेल सुटलाय. मला वाटते गरज नव्हती गोलंदाजाने येऊन झेल घेण्याची, कारण तिथे 2 क्षेत्ररक्षक ऑलरेडी होते, परंतु कॉल होता इट्स माइन 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 म्हणत मात्र गोलंदाज पळाला होता. झेल सुटलाय आणि तिथे मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावा. 88. 100चा आकडा पाहायला पुन्हा मिळेल का? 12 धावा या षटकामध्ये जर बनवल्यात तर धावपलकावरती 100 धावा लागतील. पुन्हा एकदा आपल्याला या स्पर्धेमध्ये 100 धावाचा आकडा पाहायला मिळेल का? मग या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतील? मनोजच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. मनोज येतोय का? यस, मनोजच्या हातामध्ये चेंडू दिसतोय आणि समोर फलंदाज आहे दीपक. 12 चेंडू 14 धावा. जगामध्ये 2 गोष्टी खूप फेमस आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. आता हाणामारी पाहायला मिळेल का? शेवटचं षटक आहे, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 88 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 12 धावा जर अजून बनवल्या तर संघाचं शतक पूर्ण होईल, परंतु त्यासाठी 12 धावा बनावे लागतील. दीपक एक चांगला फलंदाज आहे, परंतु चांगला असून चालणार नाही. आपल्याकडे किती ट्रॉफी आहेत, किती मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले हे मॅटर करणार नाही. आज तुम्ही काय करणार आहात, संघासाठी किती मोलाचं योगदान देणार आहात हे महत्वाचं राहणार आहे. पुढचा चेंडू दीपकसाठी. फटका खेळलाय. स्लॉग स्वीप. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार. काय बॅटिंग आहे. शेवटच्या षटकातील हाणामारी ते पाहायला मिळते. दीपक यांच्याकडून संयमी फलंदाजी पाहायला मिळालेली होती, परंतु शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रहार. षटकार. दुसरा चेंडू स्टेप आउट. फटका सेम आहे, परंतु यावेळेस मात्र जमिनीशी लगेच एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि स्ट्रायकरला पाठवले एन फॉर्म मामा चंद्रकांत, माफ करा श्रीकांत मामा. 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोज आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जातंय. पुढचा चेंडू अकुर्त्या टप्प्याचा चेंडू. फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावा किती मिळत आहेत? 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हे बघा प्रेशर. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आणि काय पाहतोय, नो बॉल आहे का? इट्स
नो बॉल, नो बॉल कॉल. आणि उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. क्रिकेटमध्ये क्रिकेटिंग सेन्स असणं फार महत्त्वाचं आहे, ते मात्र इथे अभाव पाहायला मिळाला आहे. कारण क्रिकेटमध्ये किती खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये पाहिजे, किती बाहेर पाहिजे, हे माहीत असणं गरजेचं आहे. पण यूट्यूबला सामने खेळतोय, त्याचं थोडंसं भानही असलं पाहिजे. परंतु जाऊया सामन्याकडे. 98 धावा, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मनोज, समोर फलंदाज श्रीकांत मामा. कशा प्रकारे फलंदाजी करतील? शेवटचे 4 चेंडू तयार. फटका, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु गती कमी. चेंज ऑफ पेस चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळालाय. गती कमी होती या चेंडूवर, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळेल. याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 99. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 99 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. दीपक सामना करेल आता. संधी होती, संधी होती फटका खेळण्याची, पुन्हा गती कमी केली गेली. पुन्हा एक धाव आणि याबरोबर संघाचं शतक पूर्ण झालंय. ऑन बोर्ड 100 धावा. आजच्या दिवसातील हा दुसरा संघ आहे आणि आतापर्यंत 100 धावा लागल्या गेल्यात. या अगोदर 124. परंतु या सामन्याकडे जाऊया. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू ओ, अगदी ब्लॉक होल मध्ये. शेवटच्या षटकात पहिला चेंडू वगळता बाकीचे 5 चेंडू, 4 चेंडू जर पाहिले गेले तर सुंदररित्या हाताळलेत गोलंदाज मनोजने. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. समोर कॅप्टन श्रीकांत मामा काय करतील? ओ, फुलटा चेंडू होता, फटका मोठा खेळू शकले नाही, परंतु चेंडू जातो विकेटच्या पाठीमागे, सीमा रेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने एकूण धाव काय, ओ माय गॉड, इथे नो बॉल कॉल आलाय. पंचाचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. म्हणजे अजूनही फ्री हिट आहे. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. अजून एक चेंडू श्रीकांत मामा खेळतील. शेवटचा चेंडू आहे. 104 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. लास्ट बॉल. आकुर्त्या टप्प्याचा चेंडू, इथे मात्र डेड बॉल आहे. कारण अगदी 2 टप्प्यामध्ये चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचला गेलाय. पंचाने तिथे डेड बॉल कॉल घोषित केले गेले. म्हणजे षटक काय होण्याचं नाव घेत नाहीये. श्रीकांत मामाची फलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग अगदी तळत्या उन्हामध्ये उभा आहे. शेवटचा चेंडू मात्र होताना नाव घेत नाही. जवळपास 3 चेंडू झालेत, मात्र षटक संपलेलं नाहीये. अजून एक बाकी आहे. एक बॉल अजून बाकी आहे. 104 धावा धावपलकावरती. 105 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू, आकुर्त्या टप्प्याचा चेंडू, फटका मोठा खेळू शकलाय. निराश आहेत श्रीकांत मामा, कारण संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु तिथे मात्र एक धाव. या एका धाव्याच्या साह्याने एकूण धावसंख्या आहे ऑन बोर्ड 106. 106 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत ते 107 धावा.
आणि हिमानीची खूप खूप हिमानीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया सामन्याकडे. चला बॅट्समॅन क्षेत्ररक्षण सजले गेले. पंचांनी आपापली जागा घेतली आहे. फलंदाज अद्याप मात्र गेलेले नाही आहेत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत आलेला आहे, परंतु अद्याप फलंदाज इथे मात्र जात नाहीत. मी सर्व संघांना विनंती करतो की आपल्याला जो दिलेला निर्धारित वेळ आहे त्या निर्धारित वेळेमध्ये सामना कंप्लीट करायचा आहे, म्हणजे वेळेचं पालन करायचं आहे. आपण खूप मोठ्या लेवलला ही स्पर्धा खेळताय, कारण पूर्ण आयोजन कमिटी जर पाहिली गेली तर अतिशय तुमच्यासाठी भरपूर सोयी आणि सुविधा इथे मात्र उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत. कारण आपण पाहतोय लाईव्ह विजन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभर या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जाते. सामन्यासाठी आपल्याला अनुभवी पंच आहेत, अनुभवी इथे कॅमेरामॅन, ऑपरेटर, म्हणजे सर्व सोयी आणि सुविधा इथे उपलब्ध आहे. आणि त्या सोयी आणि सुविधा उपलब्धमध्ये आपण सामने खेळत आहेत, त्यामुळे थोडंसं वेळेचं भान असू द्या. चला, दोन्ही संघ तयार झालेले आहेत. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडला विजय यादव, नॉन स्ट्रायकर एंडला विनय यादव आणि गोलंदाजी मार्कवर संजू. गोलंदाजी मार्कवर संजू, समोर विजय आणि गोलंदाजी करतोय तो संजू. 107 धावाचा पाठलाग करत असताना लेट्स प्ले. पहिला चेंडू दिशाहीन. पंचाचा इथे मात्र हात समांतर झालेत आणि धाव फलकावरती धाव वाढली. एक अवांतर, एक एक्स्ट्रा धाव, म्हणजे अतिरिक्तच्या स्वरूपात धावाचं खातं उघडलं गेलंय. विजय एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु चालणार नाहीये. तुम्ही भूतकाळात काय केलंय, तुमच्याकडे किती ट्रॉफ्या आहेत, तुम्ही किती मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले हे महत्वाचं राहणार नाहीये. आज काय करणार संघासाठी ते महत्वाचं आहे आणि ते काम इथे मात्र पहिल्या चेंडूवर करून दाखवलंय. व्हॉट अ हिट. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार, जे स्पोर्ट षटकार, ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. 7 धावा. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती तब्बल 7 धावा लागल्या गेल्या आहेत. विजयची बॅट तळपतीये. पहिला चेंडू वाईट आणि पुढचा चेंडू मात्र षटकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विजयच्या बॅट मधून षटकार. पुन्हा तयार होतोय संजू. ताकदीचा उपयोग करण्याचा प्रयत्न, मात्र चतुराई बरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंज ऑफ पेस, डॉट चेंडू, म्हणजे एक तेरी तो एक मेरी असं जसं समीकरण आहे ते आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट. स्लोअर वन फाईल लेगच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, पाठला केला जातोय, अडवलंय, सुंदररित्या अडवलंय गेलंय. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली गेली आणि चेक केलं जाईल. पुन्हा एकदा चेक केलं जाईल गोलंदाजाचा हात, कारण गोलंदाजाची जर शैली पाहिलं गेलं तर ते पुन्हा आमचे तिसरे पंच चेक करतील. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय का जर का आहे का हे पाहिलं जाईल. या सामन्याचा तिसरा डोळा, तिसरी आग चेतन शिंपी सर आपल्यासोबत तिसरे पंच म्हणून लाभले गेलेत. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल असेल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट आहे भाऊ. या फ्री हिट चेंडूचा कसा सामना करतील विनयसाठी सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा चेंडू वाईट बरकरार आहे, कंटिन्यू आहे. फ्री हिट चेंडू मात्र कंटिन्यू राहणार आहे. वाईट बॉल कॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. बघूया फ्री हिटच्या चेंडूवर विनय कशा प्रकारे फलंदाजी करेल. फटका खेळला गेलाय, अडवलं जाईल का, अडवलंय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव इथे मात्र रिस्की प्रयत्न. ओ माय गॉड, इनफॉर्म विजय, ये क्या हुआ. इथे पाहतोय चांगली फलंदाजी करत होता, एक मराठीमध्ये म्हण आहे सर,
जखम मांडीला आणि मलम शिंडीला. गरज नव्हती धाव घेण्याची आणि ते पराक्रम इथे मात्र केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला इथे बाद झालाय विजय. रन आउट, रन आउटच्या स्वरूपात मला वाटतं फ्रीडचा चेंडू होता सर. तो फ्रीडच्या चेंडूवर धावबाद. हे काय पाहतोय आपण. एकच संधी असते सर त्या चेंडूवर आउट होण्यासाठी. तो मात्र धावबाद आणि तोच झालाय तिथे. गरज नव्हती त्या चेंडूवर धाव घेण्याची, कारण विजय एक चांगली फलंदाजी करत होता. चांगली फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळालेली होती. त्याची जागा घेण्यासाठी रोहित. विनयने फटका तर खेळ आहे, परंतु काय पाहतोय आपण, चेंडू जातोय बिग 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 हिट. जे स्पोर्ट ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस ताकदीचा उपयोग. व्हॉट अ शॉट. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. 17 प्लस 7 23 धावा. विजय बाद झाल्याच्या नंतर विनय दुःखात होता, परंतु त्या दुःखातून बाहेर निघेल. विनय मात्र तुफान फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि याबरोबर षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. आणि पुढचा समालोचनासाठी मी विनंती करतो की व्हॉइस ऑफ जळगाव पद्माकर पाटील सर, बॅक टू यू, ओव्हर टू यू सर. धन्यवाद. आपण ऐकत होतात सचिन जाधव पाटील, मॅन फ्रॉम मराठवाडा, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज आपल्या जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपण ऐकत आहात. आणि मी लोकल बॉय पद्माकर पाटील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला, गोलंदाजीसाठी आता आलेले गोलू आणि स्ट्राईकला असतील रोहित यादव. फुलटॉस चेंडू आणि गॅपला भेदलेला आहे. मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट हे दोन्ही खेळाडू सर्कलच्या आत होते. त्या दोन्हींच्या मधून या चेंडूला वाईडिश लॉंग ऑन कडे खेळलेलं होतं. एकेरी धाव मिळालेली आहे. खातं उघडलेलं आहे रोहितने. आणि आता स्ट्राईकला असतील विनय यादव. ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने सागर चेंडू टिपतोय आणि विकेटचं पतन. विनय कॉट सागर, बोल्ड गोलू. दुसरा गडी बाद होतोय. कृपया बॅटिंग साइड स्क्रीनच्या जवळ जे खेळाडू बांधव बसलेले त्यांना विनंती असेल की आपल्यासाठी डगआउट तयार करण्यात आलेले, त्या डगआउटमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज विनंती असेल. यष्टीरक्षकाच्या मागे जे लोक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिकडनं उठायचं आहे. आपल्यासाठी पॅव्हिलियन तयार करण्यात आलेलं आहे. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होत आहेत. नरेश यादव.
नरेश यादव यांनी गोलंदाजीमध्ये कामगिरी जबरदस्त केलेली होती. आता बघूया फलंदाजीमध्ये आपल्या संघाला सावरतात का. वय वर्ष 52, परंतु वय वर्ष मॅटर करत नाही क्रिकेटमध्ये. तुमचा परफॉर्मन्स, फक्त तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे मॅटर करतं. आपल्या 2 षटकात त्यांनी 12 धावा देत 1 गडी बाद केलेला होता. ओ हो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, फुलर लेनचा चेंडू, डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा गेलाय. ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. पुन्हा एकदा गोलू आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील नरेश यादव. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलू आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा फलंदाजी मार्कवर नरेश यादव. ओ, यावेळेस शॉट सिलेक्शन मध्ये थोड्याशा चुक्या. ओव्हरची समाप्ती, षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, 28 धावा, 2 गडी बाद. हे किफायती षटक ठरलेलं आहे. केवळ 5 धावा या षटकात आलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण गडी सुद्धा गोलू यांनी बाद केलेला आहे. विनय यादव यांना या षटकात परतवलेलं आहे, तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. चला, पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे. आता फिल्डिंग आपल्याला थोडीशी विखुरलेली किंवा पसरलेली दिसेल. उदय भाई, उदय गवळी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील रोहित. बघा, रोहित या नावासमोर जागतिक दर्जाचं वलय आहे. क्रिकेटची जर आपण गोष्ट केली, रोहित हे नाव जगात जे जे क्रिकेट फॉलो करतात ते प्रत्येकाला माहिती असेल. आता बघूया या नावाप्रमाणे रोहित खेळ दाखवतात का. परंतु हे रोहित डावखुरे आहेत. ओ, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू, डॉट बॉल. जळगाव क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित नावाचे बरेच खेळाडू आहेत. एक आपण RDX या नावाने ओळखलं जातं, रोहित दरडा. त्यानंतर रोहित पारधी, ज्यांनी आत्ताच किरण दहाड चषक या स्पर्धेत आपलं नेतृत्व दाखवलेलं होतं आणि ती स्पर्धा जिंकलेली होती. त्यानंतर मग ब्रँड द RT रोहित तलरेजा. तर हे काही माझ्या माहितीतले जळगावातील रोहित नावाचे खेळाडू आहेत. आणि आता रोहित यादव लेग स्टंपकडे जाणारा चेंडू सोडतोय. पंच त्यांचे हात समांतर करतायत. पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ 1 धाव अवांतर, एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर दिशाहीन मारा, वाईडचा इशारा. 1 अवांतर धाव आणि धावसंख्या 30 धावा, 30.
यावेळेस फटका फसलाय. बेजबाबदार फटका मी म्हणेल, परंतु सुदैवी ठरलेले आहेत रोहित. आणि रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे काही विद्यार्थी या ठिकाणी आपण बघू शकतो क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना. वन बाउन्स चौकार. जितू चायवाला यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा चौकार, ज्याचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. 36 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडूने घेतलीये गगन भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. उत्तुंग गगनचुंबी जबरदस्त षटकार. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स. 3 षटकांची समाप्ती, 42 धावा, 2 गडी बाद. द्वारकाधीश वॉरियर्स विरुद्ध श्री जळगाव 11 या दोन संघांच्या दरम्यान गवळी प्रीमियर लीगचा थरार आपण बघत आहात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला जर घर बसले बघायचं असेल तर क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रसारण बघू शकतात. तर आपण यूट्यूबवर जायचंय. यूट्यूबवर लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय. हॅलो हॅलो हॅलो. चला तर आता समीकरणाकडे नजर टाकूया. समीकरण 30 चेंडू आणि 65 ची आवश्यकता. प्रतिषटक 13 धावा या सरासरीने धावा कराव्या लागतील. वाईडने सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर असतील बाबूलाल आणि स्ट्राईकला असतील रोहित. कुठेतरी शॉट सिलेक्शन चुकतंय. फ्रंट फुटवर खेळायचा चेंडू बॅक फुटवर खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू आणि सरळ बॅटने टोलवलेला आहे साइड स्क्रीनवर. चौकार. आणि या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. बघा, आपल्या जळगावमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झालेले आहेत मराठवाड्याचे एक जबरदस्त समालोचक सचिन जाधव पाटील. तर सचिनजी, आपल्याला सांगू इच्छितो, संपूर्ण भारतामध्ये शॉर्ट ऑफ लेन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा नक्की येईल. अशफाक बागवान यांचा वाईडचा इशारा आलेला आहे. तर सचिनजी, हे बघा, जळगाव हे भारतातलं एकमात्र असं स्टेशन आहे ज्यामध्ये जवळपास 50 विविध समाजांच्या क्रिकेट स्पर्धा होत असतात. फक्त 50 ह्या समाजाच्या स्पर्धा. ओपन क्रिकेटच्या पण भरपूर स्पर्धा होत असतात. आणि संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात जितक्या टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा होतात, माझ्या मते मला नाही वाटत की पूर्ण भारतात इतक्या स्पर्धा कुठे होत असतील. यावेळेस झेल सुटलाय आणि एक संधी होती. चौकाराचा इशारा. आणि बघा, स्पर्धा अजूनही वाढू शकतात, परंतु जळगावमध्ये मैदानं मोजकेत, त्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन आलेलं आहे. यावेळेस यस यस नो नो करत धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या 52 धावा. यावेळेस चेंडू हवेत. संधी.
आणि सुमार कामगिरी मी म्हणेल. दोन धावा मिळाला. ज्या ठिकाणी विकेट मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती, 54 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत 8 अवांतर धावा दिलेल्या आहेत. 12 धावा या षटकात खर्च केलेल्या आहे गोलंदाजाने. एक संधी निर्माण केलेली होती. 4 षटकात आता 54 झालेले आहेत आणि पुढच्या 4 षटकांमध्ये 53. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चालेल ना एवढं. रोहित यादव. षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे. 61 धावा, 2 गडी बाद आणि आता 21 चेंडूत 46 ची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू
डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर असतील उदय आणि स्ट्राईकला असतील नरेश यादव. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. दणदणीत षटकार आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितूभाऊ जवळकर. आणि या षटकाराच्या मदतीने षटक संपलेलं आहे. या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती, 68 धावा, 2 गडी बाद. आणि आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. 13 धावा प्रति षटक या सरासरीने धावा काढाव्या लागतील. 18 चेंडू 39 ची गरज. पाच षटकांची समाप्ती, 68 धावा, 2 गडी बाद. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव, धावसंख्या 69 धावा. गोलंदाजी मार्कवर असतील सागर. ऑन साईडला हलक्या हाताने खेळलेला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक धावतोय, 1 धाव मिळते. 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 37 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 71 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद, 71 धावा. 16 चेंडू आणि 36 ची गरज. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स चौकार. जय भोले टी सेंटरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा चौकार, लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, सरळ बॅटने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय सरळ साईड स्क्रीनच्या वरतून. षटकार मिळतोय. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. धाव संख्या 81. आणि आता 14 चेंडू आणि 26 ची गरज. स्ट्राईकला असतील सूरज यादव. 5 चेंडूत 18 धावांची तुफानी खेळी करतायत. आणि नॉन स्ट्राईकला असतील नरेश यादव. 12 चेंडू 22 ची खेळी करतायत नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज. दरम्यान वाईडचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव.
यावेळेस बॅकफुटवर जात क्रीजच्या खोलीचा वापर करत या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. 88 धावा, 2 गडी बाद. हो, यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूला बीट करत चौकार. 6 षटकांची समाप्ती, 92 धावा, 2 गडी बाद. कृपया पंचांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानात जाऊ नये. चला स्कोअरकडे वळूया. 92 धावा, 2 गडी बाद, 6 षटकांची समाप्ती, 12 चेंडू आणि 15ची गरज. मागचं षटक हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगलं ठरलेलं आहे. 17 धावा आलेले आहेत. लॉस ऑफ 2. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 98 धावांवर पोहोचलेली आहे. ओ, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू वाईड, ऑफसाइड द लाईन ऑफ ऑफस्टम. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. आणि आता समीकरणाकडे वळूया. 11 चेंडू, 8ची गरज, 99 धावा, शतकाच्या उंबरठ्यावर फलंदाजी करणारा संघ. यावेळेस फटका उंच उडालेला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू सचिन झेल टिपतोय आणि तिसरा फलंदाज तंबूत परततोय. सागर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. नरेश कॉट सागर बोल्ड. गोलू. आणि आता कर्णधार सनी यादव मैदानात आलेले. ऑफस्टमच्या बाहेर जोरदार अपील. बॅटची कळ घेतलेली आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. याचा अर्थ असेल की फलंदाजाला परतावं लागेल, आपल्या तंबूकडे, डगआउटकडे परतावं लागेल.
अक्षय यादव मैदानात आता स्ट्राईकला असतील. गोलू गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टॉपच्या बाहेर अवांतर धाव मिळेल, एक अतिरिक्त धाव. आणि अशा प्रसंगावर तुम्ही अतिरिक्त धावा देऊ शकत नाही. 100 गाठलेली आहे. द्वारकाधीश वॉरियर संघाचं शतक फलकावर लागलेलं आहे. बॅटची काढ आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. परतावा लागेल अक्षयला. आनंद यांनी चांगला झेल टिपलेला आहे. चला तर या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलेला आहे गोलू पहलवान. 5 गडी बाद 100 धावा. आठ चेंडू आणि 7 ची गरज. मनोज यादव ऑफस्टॉपच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अवांतर धाव मिळते. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे आणि 4 धावा मिळतील. चला 7 चेंडू आणि 1 ची गरज. 106 धावा झालेल्या आहेत. स्कोर या ठिकाणी लेवल झालेला आहे. या ठिकाणावरून फलंदाजी करणारा संघ हा सामना हरू शकत नाहीये. आणि या एकेरी धावेने द्वारकाधीश संघाने आपला पहिला विजय नोंदवलेला आहे. जबरदस्त कामगिरी ठरलेली आहे. मोठ्या धावांचा पाठलाग कसा करतात हे द्वारकाधीश संघाने दाखवून दिलेलं आहे. चला पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. विनंती असेल मित्रांनो, पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे.